ए थांब थांब असं नाही आधी बसून बघा. गणबाई मोगरा गणाची टाळी गणबाई मोगरा गणाची टाळी गणबाई मोगरा गणाची टाळी गणबाई मोगरा गणाची टाळी पाणी घाली ती गौराबाई पाणी घाली ती गौराबाई पाणी घाली ती गौराबाई पाणी घाली ती गौराबाई हळदी कुंकू या आंबाच्या मोरी हळदी कुंकू या देवीच्या मोरी हळदी कुंकू या आंबाच्या मोरी हळदी कुंकू या देवीच्या मोरी गणबाई मोगरा गणाची टाळी गणबाई मोगरा गणाची टाळी गणबाई मोगरा गणाची टाळी गणबाई मोगरा गणाची टाळी. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे शनिवार आणि ऑफिसची आम्ही कामं फटाफट आवरून आता आम्ही आमचा सर्व ऑफिसच्या पोरांचा फार्महाऊसला जाण्याचा प्लॅन झालेला आहे. असं खूप वर्ष झाली आमचा चाललेला प्लॅन खूप वर्ष म्हणजे वर्षानंतर आमचा हा प्लॅन ठरलेला आहे. तर वाडी बघता अमोल सर हाय बॉस. सर जरा विजेत बॅग पॅक करायचे आणि निघायचे. आणि इकडे आहे आमचा शक्तिमान अविनाश. लाईट लावा ना, परत कर ना, काढू कुठे करतोस? तर हा आहे मितेश, हा पण आमच्या बरोबर आहे आणि बाकीची काही मंडळी आमची पुढे गेलेली आहे. तर मितेश, झालीत ना कामं ऑफिसची सगळी? शक्तिमान पण तयारच आहे. शक्तिमानने हातात त्याची एनर्जी हातात घेऊन चाललाय शक्तिमान. एनर्जी हातात कुछ भी. बेलापूरवरून आम्हाला पोरांची ट्रेन लागण्याची. तर तुम्हाला बोललो होतो अजून आमचे काही मित्र आहेत. तर आता हे चौघजणं तर आहेत, अजून बाकीचे काही कॅमेरामॅन आहे विराज. तर आणि बाकीचे आहेत ते अजून आमचे पुढे गेलेले आहेत आणि काही जण येत आहेत. ऑफिसचं कामं असल्यामुळे ते पूर्ण करूनच आम्ही निघालेलो. आणि आता म्हटलं आता 6:30ची ट्रेन आहे बेलापूरवरून उरणला. तर मग अजून टाईम आहे म्हटलं तर आता थोडंफार आणि जी काय पार्टी होईल ती अजून वेळ लागेल सुरू होण्याला होईल. आणि आम्ही आता दुपारी ऑफिसमध्ये जेवलेलो खाली बघा शक्तिमान. दुपारी आम्ही जेवलो तर नंतर परत भूक लागेल म्हटलं, त्यामुळे आता आम्ही आधी नाश्ता करून घेऊ. आम्ही सकाळला आलो. ठीक आहे, जरा नाश्ता करण्यासाठी आता आम्ही चाललेलो आहे. आम्हाला अमोल सर घेऊन जातात, कारण की अमोल सर इकडचे जुने खेळाडू आहेत. म्हणजे जवळजवळ किती वर्ष गाजवली तिथे? 15 वर्ष गाजवलेत अमोल सरांनी आपल्या बेलापूरमध्ये. ते सगळं त्यांना माहिती आहे मला इकडचं कुठे काय. मला तेच आम्हाला तिकडं घेऊन चालेल नाश्ता करायचे होते. तिथे कुठेतरी चांगला नाश्ता भेटतो. तो आता आम्ही त्यांच्याबरोबर चाललेलो. आणि आजही आमचं जुनं ऑफिस इथंच बेलापूरमध्ये होतं त्या साईडला. तिकडे दाखव ते बघे ते शिपिंगचं, त्याच्या पाठी शिपिंगचं दिसतंय ना, त्या पाठीच आहे. त्याच्या पाठीत मरीनचे हां मरीनचं ते त्या पाठीच जुनं ऑफिस आहे. तर विराज बोला शेट. विराज तुला उद्या तुला एक तर हां तुला परवा इकडेच यायचं आहे का तुला? इकडे ऑफिसला. ओके, हे बघा स्टेशन आहे. तर मग विराज काय बोलता सर? तुझी आता म्हणजे ह्या ऑफिसमध्ये पहिलीच ट्रिप आहे तुझी, तर तुला कसं वाटतंय? काय बोलणार, कैसे सरांसारखे आम्हाला सिनियर भेटले. अरे वा, काय बोलणार, आमची ट्रिप आता सुखात जाणार. बघू ट्रिपला गेल्यावर तिथे. तर तुम्हाला मी बोललो होतो मागे, तर अमोल सर आम्हाला दाखवत होते वडापाव तिथं चांगला भेटतो. तर हे स्टॉल बघताय, दाखव त्यांना. स्टेशनच्या बाहेरच स्टॉल आहे हा. आमचे अमोल सर म्हणे बघतो वडापाव मस्त गरम गरम वडापाव आहे. खाऊन विराज हे घे तुझ्यासाठी. आपण खाऊन बघू वडापाव कसा आहे आता. आहे जास्त आहे. कसं आहे विराज? कसं वाटतं वडापाव? मस्त आहे सर, मस्त आहे. एकदम मस्त आहे. ठीक आहे, या तुम्ही पण खायला. ठीक आहे, आता बंद करतो. मिरच्या खायच्यात, फोन ठेवतो आता.
हाय कुशल. प्रतीक हाय. आणि हा आमचा उरणचा डॉन दत्ता सर. ए दत्ता सर. तर असे एक करून आता बाकी सगळे पब्लिक आम्ही जमा झालेलो आहे. चालले. आता फायनली आम्ही नावाशिवा या स्टेशनला उतरलेलो आहे आणि बाकीचे आमची टीम पाहत आहे. तर फायनली आता आम्ही नावाशिवाला उतरलेलो आहे आणि आता इकडनं कसं जायचं ते आता बघताय. तर परत एकदा सगळ्यांची तुम्हाला ओळख करून देतो. तर हा नितेश पीनट बटर आणि हा पनवेलचा ठाण्या वाघ दत्ता सर आमचे. त्यानंतर हा कुशल कट्टर दारोडे आहे का? कट्टर दारोडे आणि अमोल सर. आणि त्यानंतर अरे हे झाले हे शक्तिमान काय नाव रे? अविनाश सर. अरे हे पण आले. तर तो प्रतीक. हा प्रतीक. आणि त्यानंतर अजून एक आता हा जो व्हिडिओ काढतो तो व्हिडिओग्राफर विराज. आता इकडनं बघूया किती वेळ लागतो ते तिथपर्यंत पोहोचेपर्यंत. आता आम्ही ज्या फार्मस आहोत आम्ही चाललो आहोत त्याचं लोकेशन आणि त्याचं नाव काय आहे ते मी आता तिकडे तुम्हाला गेल्यावरच सांगतो. तर बघितलं आता आम्ही इथं आहोत. किती जण आहेत? एक 3 8 जण आहोत. अजून काही लोक जे म्हणजे इथं उरणला राहतात या पनवेल राहतात ते लोक पुढे गेलेले आहेत. तर आता चला. आणि हे बघता आता हे आता स्टेशन नवीन झालेले आहेत हे सगळे. कशा प्रकारे आहे ते तुम्हाला स्टेशन दाखवतो मी. पुढे बघत राहा. मी चालत राहा. बॅकशॉट घेतो. तयारी बघताय आमचे किती एक म्हणजे 1 नाईट स्टे. 2 दिवसांचे म्हणजे आम्ही तर बोलत सर. ट्रेन भेटली. पळा बॅकशॉट तुमचा आहे. मुवमेंट आहे. टीमला सपोर्टची गरज लागते. तर बघताय टेम्पो येणार होता ना. टेम्पो स्टेशनच्या बाहेर आलात तुम्हाला इथे ऑटो स्टँड आहे. रिक्षा तुम्हाला कुठे जायचं तिथं तुम्हाला भेटतील. रिक्षा अवेलेबल आहे. आता आपल्याला कुठे जायचं विराज? कुठे जायचं आपल्याला? विराज आपल्याला जायचं फार्म हाऊसला. पण आता ते लोकेशन काय होतं? ते लोकेशन कोणालाच माहिती नाही आता. लोकेशन हे काहीतरी लोकेशन काय होतं रे ते? जायचं का सिंगल? चला पुढे. कोपरोली लोकेशन आहे. रिक्षाची फ्रिक्वेन्सी कमी आहे. बघा आता कसं काय ते दोघं टाकावं एका फ्रिक्वेन्सी कमी आहे रिक्षाची. आता वाजले वाचून दाखव ना. 7 वाजलेले आहेत. चला. अजून ह्या जसं काय मला अनाडी अनपड समजतो. आबा पीनट बटर सांगून ठेवा. चला या आता पाहूया. चला. आता बसतो रिक्षात. तुम्हाला भेटू पुढे. आता काय यस ऑप्शन नाही. लावड केलं. अरे मी पहिल्यांदा होतो गेलो बाम. ठीक आहे चल येतोय. हा येतोय. विराज बोला सर. कुठे सर तुम्ही आहे का?
इकडे पाठी आहे. फोन चालू आहे. फायनली आता आम्हाला रिक्षा भेटलेली आहे. रिक्षा Yes, रिक्षा भेटलेली जरा आठवण राहिली पाहिजे ना. टाकत नाही कुठे आपल्यासाठी फक्त बिंदास कुठं पण टाक. कुठं पण. हे आमचे रिक्षावाले जातात काय एकदम मस्त आहे खतरनाक. आता त्यांना सांगितलं लोकेशन, आता ते सोडतील कुठे ते पण सोडायला व्यवस्थित. अरे जर इथे तुम्हाला फ्रिक्वेन्सी आहे रिक्षाची इथं भेटली तर ह्यांना कॉल करू शकता. ह्यांचा नंबर खाली डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही मेन्शन करू. ओके ओके. तर चांगला जरा मजा मस्ती गोष्टी वगैरे सांगत आणि आजूबाजूचा म्हणजे लोकेशन वगैरे सांगत आम्हाला आलेलं आहे. खरं दादा थँक्यू. भेटूया परत. आपलं युट्यूबचं नाव हितेश डावल म्हणून आहे. युट्यूबचं हितेश डावल. चला भेटू, उद्या कॉल करतो मी. तर आता जवळजवळ आम्हाला आहे ना 1.5 तास तरी लागला असेल. आम्ही कारण की 5:45 निघालो होतो घनसोलीवरनं आणि आता 7:30 झालेले आणि आता 7:30 वाजलेले आहेत. म्हणजे बघा 1.5 तास 1.5 तास झालेला आहे आणि आता आम्ही पोचलेलो आहोत. तर दत्ता सर आहेत आणि मितेश आहे. आणि पाऊस थोडाफार चालू आहे आणि पुढे आपले तर आणि एक हां सरळ आणि आपल्या याचे बोला छावा सोन जयेश जे दिसणार नाही कारण की अंधार आहे आणि लोकस पडल्यामुळे दिसतोय का तुम्हाला? आता दिसेल आता दिसेल. गाडी घेऊन आलेला आहे आणि अमोल सर आहेत. चला तर मग आता पुढे आता चालत किती आहे काय माहिती नाही. इकडे कोपरोलीला आता आम्ही आलो. कोपरोली गावात. यस, कोपरोली गावामध्ये आलोय. तर इकडनं आता बघूया किती वेळ आहे ते. मग भेटूया पुढे. 10 मिनिटाचा रस्ता आहे चालत. चालत. अच्छा, मग ते तिकडेच चाललेलो आहोत आणि अंधार तर झालेला आहे रस्त्याला, तर लाईट नाही आहे तरी पण. चला तर मग अजून भेटूया पुढेच. अजून खूप काही आता आपल्याला मजा मस्ती करायची. आता तर सुरुवात आहे ही. तर भेटूया पुढे. तर फायनली आता आम्ही फार्म हाऊसला पोहोचलेलो आहोत आणि बाकीचे काही आमचे मेंबर तिकडं स्विमिंग पूल जवळ काहीतरी करतायत, पाठी बघतायत. आणि हा पाठचा फार्म हाऊस आहे. तर मग आता तरी दाखवतो मी आता. लेट कुठे, लवकर तर आलोय. सॉरी. तर हाय जयेश. हाय जयेश, कसा आहेस? खूप दिवसांनी भेटलेलो आहे आपण. त्यानंतर हा आहे मंगेश. चला तर मग आता फ्रेश होऊया आणि त्यानंतर तुम्हाला मजा करायला सुरुवात करूया. पुढे जायचं. आता आमची तयारी वगैरे झालेली आहे. म्हणजे तुम्हाला बोलत होतो मी कपडे वगैरे आता सगळे तयार आहेत. तयारी करून झालेली आहे आणि जेवणासाठी तयारी चालू आहे. तयारी करायला घेऊया. तयारी चालू झालेली आहे. हा दुकानात आले तर चिकन धुतो. हो, मी चिकन धुतो. तुम्हाला दाखवतो चिकन कशा प्रकारे धुतात. नको करू. चल बाजारात जाऊ. बरोबर
थोडंफार काही सामान राहिलं. अमोल सर काय सामान आणायचं? दही राहिलं होतं तर दही आता आणायला चाललोय. तर माझ्याबरोबर मानस ठीक आहे. तर आता जाऊया आपण दही आणायला. गाडी सुटली. शक्ती चला तर मग गाडी पण आहे घ्यायची गाडी आपल्या. जाऊया दही आणायला. तर तुम्हाला बोललो होतो थोडंफार सामान राहिलं होतं मार्केटमध्ये. तर ते आता मानस आणि मी तेच आणायला गेलो होतो सामान. तर दही राहिलं होतं आणि अंडी वगैरे घ्यायचे राहिलं होतं ते घेऊन आलोय. आणि आता तोपर्यंत आम्ही घेऊन येईपर्यंत अमोल सरांनी कांदा वगैरे कापून ठेवला आणि बाकीचे सवंगडी त्यांना साथ देत आहेत ते विराज आणि हा कोण आहे? कंडक्टर मानस आहे. विराज नितेश कोथिंबीर कलेजी बनवतोय. आणि मानस तुझी रेसिपी काय आहे? मानस तू काय बनवतोय? योग्य मानस तंदूर आणि अमोल सरांनी आता ग्रीन बघताय चिकन वगैरे सगळं साफ करून घेतलेलं आहे. आणि हे आमचे मामा जे इथे रूम वगैरे पाहतात रूमचं सगळं तर ते आम्हाला कूलर चालू करून देतात. धन्यवाद मामा. आणि बाकीची जी पब्लिक आहे थांबा तुम्हाला दाखवतो. आणि बाकीची जी पब्लिक आहे ती पूलवरती गेलेले आहे. त्यांना काही कामं नाही आहेत तर बसले तिकडे. तुम्हाला दाखवतो. आणि हा आमचा जयेश. हा दत्ता दगडू. तर या अमोलनी मसाला आणला होता घरातून बनवून. तो किती जण झाले अमोल सरांची ताकद लावून झालेले पण अजूनपर्यंत नाही. आता चिकन आहे. सॉरी चिकन आहे. चिकन ते खुलत नाही. घ्या अमोल सर पकडा. आम्ही खोलला आम्ही तो व्यवस्थित खोललेला आहे तो. आता जयेश तांबडची ताकद बघा याच्यामध्ये. आता हे आपले आहेत. आता हे आपले किंग मास्टर. हे आपले ताकद संपलेली आहे इथे. हे सूर्य हे सूर्य इथेच ती. हे घे हा निघाला. हे इथे सूर्य ती लागेल. चमचा घ्या होत उघडलेला आहे फायनली. जयेश उघडला. येस. आणि हा आमचा काय पीनट बटर यांनी नको ती कामं करून ठेवले. हे बघा काय पाडून ठेवलं नाही. आता तुला हे पीनट बटर तुला एक एक करून उचलायचे ती काट्या. तू सर तुला एक एक करून त्या गाड्या उचलायच्यात. आता उचल. तर इकडं फ्राय चिकन साठीची रेसिपी बनते इकडे. आणि ते अमोल सर बनवतात. अमोल सर काय बनवतो तुम्ही? चिकन सुक्काची रेसिपी इकडे चालली आहे बनवणं. चिकन ठेवलेलं आहे. आणि हे आहे फ्राय चिकनसाठी थोडंफार सामान राहिले ते काही लोक आणायला गेलेले. तर तुम्हाला बोललो होतो हे चिकन जे मी मॅरिनेट मगाशी करत होतो ते फ्राय चिकनसाठी आहे. तेच चाललंय. थोडं म्हणजे पीठ वगैरे राहिलं होतं आणायचं तर ते आता कुणी आणलं रे? मीच आणलं. काय कोणी आणलं? आता विराज आणि अविनाश गेला होता पीठ आणायला तर त्याने आणलंय. आणि मॅरिनेट करता करता आम्ही जरा एक ड्रिंक बनवले. काय बोलतात रे? काय नाव त्याचं? मितेश. काय बनवलंय? मोहितो बनवलाय मितेशने. हे बघा बघताय कशा प्रकारे थोडा पिऊन झालेला आहे तरी एकदम भारी बनवलाय त्याने का.
दाखव टाकल्या कोणी तुम्ही ते चमकतोय का? अरे चमकतोय चमकतोय. दाखव नक्की कोण तो टाकल्या यो झाडे नाही यो टाकल्या. एकदम भारी असा बनवलेला आहे त्यांनी. खरंच लय छान. थँक्यू मितेश. काय सांगू यार, सांगितलं ना गावाले तांबे धरून कुठे यार मला 5,000 कन्या भेटना पारू. ग्रीन चिकन बाय माना.
खूपच विषारी असून मूडमध्ये असल्यावरच नाचतो. खाली ड्रॉप. कोई हार से गया, कोई जान से गया, कोई जान से गया, कोई हार से गया, कोई तार से गया, कोई जान से गया, कोई जान से गया, लुट गई सारी कंट्री, इश्क दी गली विच नो एंट्री, इश्क दी गली विच नो एंट्री. एवढ्या चाल मध्ये नाच वेचर. इश्क दी गली विच नो एंट्री, इश्क दी गली विच नो एंट्री. घे उचल उचल. या, 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 या. एक नंबर चिकनचं बनवलं अमोल सरांनी आणि माणूसनी मिळून. चांगलं एक नंबर टेस्ट. लाजवाब. शब्दात सांगू नाही शकत अशी भारी चव आहे. टेस्ट आहे सॉरी. काय मानस? आता मुक्का घ्या मला हा मला मुक्का आहे. अच्छा. अमोल जर मी मुक्का घेतला तर तो जयस मेनन रागवेल. दाखव जयस मेनन कोण आहे? अमोलची आयटम ती रागवेल म्हणून येत नाही. मला खरं चांगलं काय होतं कसं वाटतं चिकन? तुझा टेस्ट बाकी आहे काय हिरवी चिकन फोटो काढ. तुझा टेस्ट बाकी आहे. हा आता करतो ना जाय. एक पीस तरी खायला घालायचं मला.
तर आता जेवण वगैरे बनवून झालेलं आहे. जेवण म्हणजे चिकन वगैरे होतं, तुम्ही पाठी पाहिलंच असाल. आणि तर तुम्हाला आजूबाजूचा आता मी तुम्हाला आजूबाजूचा म्हणजे व्ह्यू दाखवतो या फार्म हाऊसचा कसा आहे तो. तर पाठी बघताय 2 रूम आहेत, एक आणि इकडे जे मामा राहतात आणि अविनाश. तर तुम्हाला मी पाठी अजून दाखवतो रूम कसा आहे तो. टी व्ही वगैरे आहे, सोफा आहे आणि किचनला सध्या जरा घाण झालेला आहे, म्हणजे सगळा पसारा आहे तो आवरायला लागेल. चिकन वगैरे बनवून झालेलं आहे, हे याच्यात आहे. त्याला काढायचं म्हटलं तर सगळं उचलायला लागेल मला. तर आणि आता मग जातोय स्विमिंग पूलमध्ये. मला दाखवतो स्विमिंग पूल, पण बाजूलाच आहे स्विमिंग पूल. सो चला. स्विमिंग पूल जवळ आलेलोच आहे आणि वरतून स्विमिंग पूल जवळ हे तुम्हाला म्हणजे एक शेड दिलेली आहे इथे बाजूला. आणि त्यानंतर तुम्ही हा बघताय स्विमिंग. मला मग घे. 5 मिनिटं द्यायला पाहिजे. किमान चल उतर पाणी में आजा जल्दी आजा. इधर आ. घेतो मी. चल तर हा पाहताय स्विमिंग पूल. हा नाईट व्ह्यू आहे स्विमिंग पूलचा. काय चला तर आता उड्या मारायला. चला मी मारतो. काय बोलतोय? Exclusive.